हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 42. तस्माद् अज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योगम् आतिष्ठोतिष्ठ भारत. भाषांतर. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजे. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. तर प्रेक्षक हो, आत्तापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला जे जे काही सांगितले त्या सर्वांचा सारांश किंवा निष्कर्ष ते या श्लोकामध्ये सांगत आहेत की निश्चितपणे आपण काय केलं पाहिजे. श्रीकृष्ण सांगत आहेत की आपल्या हृदयामध्ये जे काही संशय उत्पन्न होतात ते अज्ञानामुळे होतात. उदाहरणार्थ, आपण स्वतःला शरीर समजतो कारण आपल्याकडे आत्म्याबद्दल, भगवंतांबद्दल दिव्य ज्ञान नसतं. अज्ञान असतं, अंधकार असतो किंवा भौतिक ज्ञान असतं आणि त्यामुळेच आपल्या हृदयामध्ये शास्त्रांबद्दलही संशय येतात. परंतु हे संशय आपण शास्त्रांचं अध्ययन म्हणजे भगवद्गीता भागवताचं अध्ययन करून, भक्तांकडून नित्य श्रवण करून या दिव्य ज्ञानरूपी तलवारीनेच छाटू शकतो. म्हणून श्रीकृष्ण येथे सांगत आहेत की हे अर्जुना, तू तुझ्या हृदयामध्ये जी अज्ञानाची उत्पत्ती झालेली आहे, संशयाची उत्पत्ती झालेली आहे, त्यांना ज्ञानरूपी तलवारीद्वारे छाटून टाक. म्हणजे दिव्य ज्ञान घेऊन हृदय शुद्ध कर, सर्व संशय नष्ट कर. म्हणजे तू सेवा कर, अरे युद्ध कर. त्याच ज्ञानाने तुझ्यातील काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे जाणून घेण्याची क्षमता ही प्रकट होईल. प्रेक्षक हो, कधी कधी लोक असंही म्हणतात की येथे भगवंतच युद्ध करवत आहेत. हो, बरोबर आहे, भगवंतानी युद्ध करवलं, परंतु त्यामुळेच सगळ्यांचंच भलं झालं, सर्वांना परमसिद्धी प्राप्त झाली. म्हणून आपणही हृदयामध्ये दिव्य ज्ञानरूपी तलवार प्रकट करून असे संशय समूळ दूर केले पाहिजे आणि त्यासाठी भक्तिमय सेवा केली पाहिजे. सेवेचं फळच आहे की आपल्याला दिव्य ज्ञानरूपी तलवार प्राप्त होते. अशा प्रकारे जेव्हा आपण भक्ती योगामध्ये स्थित होऊ, ज्याप्रमाणे अर्जुनाने कृष्ण भावना भावित होऊन युद्ध केलं, त्याप्रमाणे आपण जो हा जीवन संघर्ष करत आहोत त्यामध्येही विजयी होऊ. म्हणजे आपण आपले हे जीवन जर भगवंतांना समर्पित केलं तर आपण भगवद्धाम प्राप्त करू. प्रेक्षक हो, या अध्यायामध्ये सांगण्यात आलेल्या योग पद्धतीला सनातन योग म्हणजे ज्याचा जन्म नाही किंवा मृत्यू नाही असा योग म्हणतात. या योगामध्ये यज्ञ कर्मांचे 2 विभाग आहेत. एक म्हणजे खूप सारे लोक त्यांची संपत्ती लावून यज्ञ करतात, परंतु तो जर आत्मसाक्षात्कारासाठी म्हणजे आध्यात्मिक उद्देश मनामध्ये ठेवून करत नसतील तर तो यज्ञ भौतिक बनतो. परंतु दुसरा विभाग म्हणजे कोणी जर भक्ती भावाने आध्यात्मिक उद्देश मनामध्ये ठेवून भगवंत स्वामी आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत ही भावना मनामध्ये ठेवून असे यज्ञ करतात तर तो परिपूर्ण यज्ञ बनतो. उदाहरणार्थ, श्रीकृष्ण सांगत आहेत म्हणून युद्ध करणं हे अर्जुनाचं भौतिक कर्तव्य आहे कारण तो क्षत्रिय आहे, आणि दुसरं कारण म्हणजे हे स्वतः भगवंत त्याला करण्यास सांगत आहेत, म्हणजे हे आध्यात्मिक कर्म झाले, म्हणजेच भक्ती झाली, म्हणजेच भक्तिमय किंवा आध्यात्मिक किंवा परिपूर्ण यज्ञ झाला. अशा आध्यात्मिक क्रियांचे ही 2 विभाग आहेत. एक म्हणजे आत्मबोध म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाणणं की आपण आत्मा आहोत, भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांचे दास आहोत आणि भगवंतांविषयी जाणणं. या 2 आध्यात्मिक क्रिया आहेत. जो भगवद्गीतेचा यथार्थ मार्गाने अनुसरण करतो तो भगवंतांच्या भक्तांच्या कृपेने त्या दोन्ही विभागाचं म्हणजे स्वतःबद्दलचं आणि भगवंतांबद्दलचं ज्ञान प्राप्त करू शकतो. या विज्ञानाला समजू शकतो आणि भगवंतांचं दिव्य कर्म जाणू शकतो. म्हणून तर आपणही आत्तापर्यंत या गीता जीवनीमार्फत या 4थ्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत आणि आपले बरेच असे मूळ प्रश्न सुटलेले आहेत. बऱ्याच अशा गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत, जसे की आपण कोण आहोत, भगवंत कोण आहेत, आपला त्यांच्याशी काय संबंध आहे, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय वगैरे. जेव्हा आपण संपूर्ण भगवद्गीतेचे अध्ययन पूर्ण करू तेव्हा आपल्याला आपल्या जीवनाबद्दल निश्चितच परिपूर्ण स्पष्टता आलेली असेल. परंतु प्रेक्षक हो, एखादा भौतिक दृष्टीने
खूप उच्च शिक्षितही असेल परंतु भगवंतांची भक्ती करीत नसेल तर तो हे समजू शकणार नाही. भगवंतांच्या दिव्य कार्यांना म्हणजे धर्माचे साधूंचे रक्षण करणे तसेच त्यांचा जन्म कसा दिव्य आहे हे जाणू शकत नाही. हे केवळ भक्तच समजू शकतात. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाची निवड केली, कारण श्रीकृष्ण जाणतात की अर्जुन शुद्ध विशुद्ध भक्त आहे आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात की ते साकार आहेत आणि त्यांची कशा प्रकारे सेवा केली पाहिजे. अशा प्रकारे दिव्य ज्ञान घेऊन अज्ञानाला छाटून टाकलं पाहिजे हे सर्व भगवंत सांगत आहेत. प्रेक्षक हो, भगवद्गीता भागवतम हे श्रीकृष्ण उपदेश आहेत. भगवद्गीता हे स्वतः श्रीकृष्णाने दिलेले उपदेश आहेत तर भागवतम हे श्रीकृष्णांविषयीचे उपदेश आहेत. या कृष्ण उपदेशाच्या दिव्य ज्ञानाने आपला सर्व संशय नष्ट होईल. मग आपण भक्ती करू, आत्मसाक्षात्कारी बनू आणि मग आपण पुढे जात जात ती परमसिद्धी ते परम लक्ष्य प्राप्त करू की जे श्रीकृष्णांची नित्य शाश्वत सेवा आहे. परंतु प्रेक्षक हो, जे असं करू शकत नाहीत ते महामूर्ख आहेत असं सांगण्यात आलेलं आहे, कारण ते भगवंतांचे सर्वज्ञ सच्चिदानंद म्हणजे शाश्वत ज्ञानमय आणि आनंदी स्वरूप जाणत नाहीत. आपणही या सिद्धांतांना स्वीकारलं नाही तर आपण आपल्यातील अज्ञानाला दूर करूच शकणार नाही. उदाहरणार्थ, आपण अशा लोकांबरोबर जर राहत असू, अशा लोकांचा संग घेत असू की जे असं म्हणतात की नियम तोडण्यासाठीच असतात, तर आपणही महामूर्ख ठरू. परंतु शास्त्रांचे नियम तोडण्यासाठी नसतात. असं जर केलं तर आपलं निश्चित पतन होणार. म्हणून आपण भगवद्गीतेच्या सिद्धांतांचा स्वीकार केला पाहिजे, शास्त्रानुसार चाललं पाहिजे. तेव्हाच कुठे आपण हळूहळू आपल्यातील अज्ञान दूर करू शकू. हे एका दिवसात होणार नाही. जर आपण आज भगवद्गीतेचं अध्ययन करण्यास सुरुवात केली तर 5 वर्षानंतर आपली समजून घेण्याची क्षमता ही नक्कीच वाढलेली असेल. अशा प्रकारे हळूहळू आपण अज्ञानाचा अंधकार दूर करू. प्रेक्षक हो, असे बरेच लोक आहेत की ज्यांना प्रत्यक्ष भक्तांच्या संघात येण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं असतं, भक्तांकडून श्रवण करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं असतं, प्रामाणिक गुरूंचा आश्रय प्राप्त झालेला असतो, त्यांचा तत्काळ भक्तियोग सुरू होतो. परंतु असे बरेच सारे लोक आहेत की जे प्रत्यक्ष भक्तांच्या संघात येत नाहीत, परंतु कोणत्या ना कोणत्या प्रकारचा यज्ञ, जसे की देवी देवतांप्रित्यर्थ केले जाणारे विविध प्रकारचे यज्ञ, उदाहरणार्थ ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचर्य यज्ञ, गृहस्थ जीवनातील यज्ञ, इंद्रिय संयमाचा यज्ञ, योग यज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, वेदाध्ययन यज्ञ आणि वर्णाश्रम धर्मयज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ ते करीत असतात आणि मग हळूहळू त्यांच्यामध्येही कृष्ण भावना जागृत होते. हे सर्व यज्ञ नियमित कर्मांवर आधारित आहेत. ज्याप्रमाणे असा नियम आहे की आपण नियमितपणे रोज हरे कृष्ण महामंत्राचा 16 माळा जप केला पाहिजे, कारण कलियुगासाठी सर्वात मोठा यज्ञ हा हरिनाम यज्ञच आहे की जो कोणीही कधीही करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जर कोणाच्या एखाद्या दिवशी आजारी पडल्यामुळे, अपघात वगैरे झाल्यामुळे, अशा काही अनपेक्षित कारणामुळे 2 माळा करायच्या राहिल्या, समजा 14च माळा झाल्या, तर दुसऱ्या दिवशी त्यांनी 16च्या ऐवजी 18 माळा केल्याच पाहिजे. म्हणजे नियमितपणे रोज आपण 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण रोज नियमितपणे आपल्या शरीराला सांभाळण्यासाठी आहार घेतोच, त्याचप्रमाणे हा हरे कृष्ण महामंत्र हा आपल्या आत्म्याचा आहार आहे, म्हणून आपण तो नियमितपणे घेतलाच पाहिजे. तर अशा प्रकारचे सर्व यज्ञ अशा नियमित कर्मांवर आधारित आहेत आणि या सर्व कार्यकलापांमध्ये मी कोण आहे हे समजणं म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घेणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे आणि आता आपण भगवंतांबद्दल मी कोण आहे याबद्दल जिज्ञासा केलीच पाहिजे. भगवद्गीतेद्वारे आपल्याला त्याचे उत्तर नक्कीच मिळते आणि असं जो करतो तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य आहे. कारण श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये पुढे सांगतात की जे प्रीतीपूर्वक सतत माझ्या सेवेत लागलेले असतात त्याला मी खुश होऊन विवेक देतो, दिव्य ज्ञान देतो. परंतु जर श्रीकृष्णांच्या प्रमाणावर म्हणजे भगवद्गीतेवरच संशय करतो
त्याचं पतन निश्चित आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला गुरु शिष्य परंपरेतील प्रामाणिक गुरूंकडे, म्हणजेच जे गुरु शिष्य परंपरेतील आलेलं दिव्य ज्ञान आपल्यापर्यंत पारदर्शकतेनं पोहोचवतात, अशा गुरूंकडे जाण्यास, त्यांचा आश्रय घेण्यास, त्यांची सेवा करून दिव्य ज्ञान प्राप्त करण्यास सांगतात. ते आपल्याला हे दिव्य ज्ञान प्रदान करू शकतात की जे लाखो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवांना आणि 5000 वर्षांपूर्वी अर्जुनाला दिलं होतं. त्यामुळेच तर श्रील प्रभुपाद पूर्ण विश्वामध्ये लोकांचे हृदय परिवर्तन करू शकले. परंतु काही लोक असेही आहेत की जे स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वसाधारण जनतेला फसवतात, भडकवतात. अशा लोकांपासून आपण दूर राहून प्रामाणिक वैष्णवांचाच संग केला पाहिजे, जेणेकरून आपण हे दिव्य ज्ञान जसे आहे तसे मिळवू शकू आणि मुक्त होऊ शकू. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवद्गीता, भागवताचं दिव्य ज्ञान घेतलं पाहिजे आणि आपल्या हृदयातील संशय छाटून भगवत भक्ती केली पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचा सार पाहू. स्वार्थपरायण लोकांपासून सावध राहून प्रमाणित गुरूंचा आश्रय घेऊयात आणि दिव्य ज्ञानाद्वारे भगवंतांना जाणून मुक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.